मित्रांनो, रुग्णालय म्हणजे रुग्णांची काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार आणि ते सुरक्षित राहतील हे पाहिले जाईल. आजारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तिथे किमान सुरक्षित वातावरण मिळावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र उत्तर प्रदेशातील बदायूं येथून समोर आलेल्या एका घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. उपचारासाठी खाटेवर पडलेल्या रुग्णाचा मोबाईलच चोराने डल्ला मारून चोरून नेला आहे. हा सर्व प्रकार CCTVत कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेली ही घटना बदायूं येथील न्यू जीवनदान रुग्णालयातील असल्याचे सांगितले जाते. रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत होते. काही जण गाढ झोपेत होते तर काहींचे सलाईन सुरू होते. अशा परिस्थितीत एका व्यक्ती शांतपणे वॉर्डमध्ये शिरतो आणि संशयाने येईल अशा पद्धतीने एका मागोमाग एक रुग्णांजवळ जाऊन त्यांचे मोबाईल उचलून पुढे सरकताना दिसतोय. CCTV फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे दिसत आहे. चोर इतक्या सहजपणे वावरत होता की तो रुग्णालयातील कर्मचारीच असावा असा भास होत होता. कोणतीही घाई न करता तो प्रत्येक खाटेकडे जातो. मोबाईल हाती लागला की पुढच्या रुग्णाकडे सरकतो. तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्याबाबतची साधी चाहूलही लागत नाही. काही मिनिटातच त्याने अनेक मोबाईल जमा केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. मात्र त्याच वेळी एक महिला रुग्णाला जाग येते. समोर अनोळखी व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची तिच्या लक्षात येते. परंतु तिने ती परिस्थिती काहीशी समजून घेण्याआधीच चोर तिथून पसार होतो. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेदरम्यान चोरीचा हा प्रकार रुग्णालयातील सुरक्षा रक्षक किंवा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला नाही. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे चोरी होणे ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे. आजारी रुग्ण स्वतःच्या उपचारात व्यग्र असतात. अनेकांना हालचालही करता येत नाही. अशा वेळी त्यांच्या खाटेजवळ जाऊन त्यांचे मोबाईल चोरणे ही अत्यंत धक्कादायक बाब असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी रुग्णालयांनी सुरक्षा अधिक कडक करावी असे नेटकरी म्हणत आहेत. मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.